महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जी आज इथे पदग्रहण जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः आहेत। सर, काय सांगाल, आज पदग्रहणचा कार्यक्रम आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नवनिर्वाचित दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मेघेजी यांना शुभेच्छा देण्याकरता, अर्जुन मेघेंना शुभेच्छा देण्याकरता आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना भरपूर यश मिळू दे अशी मनोकामना व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो आहे। आणि मला खात्री आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात जसं देशात भारतीय जनता पार्टी जनसामान्याचा विकास करत आहे, प्रत्येकाला न्याय देत आहे, त्याच पद्धतीने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही तसंच काम आम्ही सर्वजण करत राहू। आणि युवा मोर्चा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संघटना आहे। युवांना योग्य रस्ता दाखवणं, युवांना मेनस्ट्रीममध्ये आणणं आणि युवांना योग्य संधी देणं हे युवा मोर्चामार्फत होत असतं। आपण बघितलं तर आज भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे। आपलं मीन एज पॉप्युलेशन 29 वर्ष आहे आणि एवढ्या तरुण देशात युवांना प्रोत्साहन देऊन त्यांना मग सक्रिय राजकारण असो किंवा समाजकारण असो किंवा विविध प्रोफेशनल फील्ड्समध्ये त्यांना वाव देणं हे युवा मोर्चाचं काम आहे। आणि अर्जुन मेघेंसारख्या एका तरुणाला ही संधी प्राप्त झालेली आहे, त्यामुळे ते या संधीचा पूर्ण उपयोग करून आपल्या बरोबरच्या युवांना, युवा पिढीला सोबत घेऊन पुढे जातील असा मला विश्वास आहे। मी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या मनापासून शुभेच्छा देतो। प्रश्न असा आहे की एक दुःखद घटना ही पालघरला घडलेली आहे। एका 13 वर्ष मुलीला शाळेत 100 वेळा उठाबशा काढल्या, त्यामुळे तिचा मृत्यू झालाय। ही एक अतिशय दुर्घटना घडलेली आहे, काय सांगता? ह्या गोष्टीची वस्तुस्थिती मला संपूर्णपणे माहीत नसल्यामुळे मी अधिक बोलू शकणार नाही, परंतु जर का हे संपूर्णपणे सत्य असेल तर ती अत्यंत दुःखनीय अशी बाब आहे आणि सहन न करण्यासारखी बाब आहे। कारण शेवटी पालक आपल्या मुलांना शाळेत विश्वासाने पाठवतात आणि मुलं विश्वासाने शाळेत जातात। त्यामुळे जर का अशा घटना घडल्या तर निश्चितपणे कुठेतरी मुलांचा आत्मविश्वास तुटेल, पालकांचा ह्या सिस्टमवरचा विश्वास तुटेल। आणि म्हणून जर का ही सत्य परिस्थिती असेल तर ह्यात कठोरात कठोर शिक्षा ही व्हायला पाहिजे, जबाबदारी ही निश्चित केली गेलीच पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकारही काम करेल अशी मला खात्री आहे। अजून एक प्रश्न असा आहे की जे बांद्र्याला जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती दारू पार्टी करण्यात आली, परंतु त्याला परवानगी सुद्धा देण्यात आली होती, त्यावरती शिवसेनेनं सर्व ऑब्जेक्शन घेतलं की ते योग्य नाही। याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, कुठच्याही प्रकारची कायद्याच्या पलीकडे जाऊन जर काय गोष्ट घडणार असेल किंवा आपल्या समाजाचं जे फॅब्रिक आहे ते डिस्टर्ब करण्याचं एखाद्या व्यक्तीकडनं किंवा एखादं कृत्य होणार असेल तर ते निश्चितपणे सहन करता येणार नाही। सर, नागपूरला एका वॉर्ड अध्यक्ष जो भाजपचा होता त्याचा दिवसाढवळ्या त्याचा मृत्यू, त्याच्यावरती त्याचा खून झालाय, कसं पाहताय सर ह्या गोष्टीकडे दिवसाढवळे घडल्यामुळे? नाही, कुठच्याही प्रकारचं कोणाचाही खून होणं हे दुर्दैवी आहे आणि सहन करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे। या संदर्भात मला खात्री आहे की पोलीस प्रशासन योग्य कारवाई करेल। धन्यवाद सर, TV9शी बोलल्याबद्दल। हे होते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर। त्यांना जे प्रश्न आपण विचारले त्याचे सडेतोड उत्तर त्यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह मी वैभव काक, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।